संपवायचा आहे. पहिला चेंडू सामना करतायत तो साहिल सावंत. और प्लेचा पहिला षटक घेऊन आहेत कमल. खेळून काढलाय कार्पेट शॉट समोरच्या दिशेने, नजाकत दिलाय आणि बाउंड्री. पहिल्या चेंडूवर प्रहार. संधी होती गमावली. पुन्हा एकदा भिरकावून दिले समोरच्या दिशेने. तब्बरे त्यांचा समोरच्या दिशेने खेळलेला 4 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवर पण म्हणता येईल त्यांनी नक्कीच साहिल सावंत यांना बाद करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा मोका किप्पर आणि यांच्यामध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन, झेल सुटला. त्यानंतर घणाघाती प्रहार. तबरेज यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा घेऊन लेगच्या दिशेने बघा किती धावा घेत आहेत. एक धाव समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत कमल आपल्या संघासाठी. तर मोठी विकेट भेटलेली आहे कमल यांना. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण सफल नाही झालेत. बाद होऊन परतावं लागेल साहिल यांना. पुन्हा तंबूच्या दिशेने प्रयत्न तर केले होते रिवर्स खेळण्याचा पण बॅटचा काही संपर्क नाही. बॅटची एज घेऊन सर विकेटच्या दिशेने. चांगली अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केली आहे कमल यांनी आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 9. हॅलो, 5 चेंडू 10 धावा. धाव फलकावर. पुढील फलंदाज नंदू बचाटे. कमल आपल्या संघासाठी खूप मोठा बळी घेताना साहिल सावंत. ज्या साहिल सावंत वरती सगळी धुरा होती फलंदाजीची 80-11ची, त्याला तंबूत परतवलाय कमलने. पुढील फलंदाज नंदू बचाटे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. दहा झाले रे. अरे कुठे हा कर ना एक. 2-4 आणि 2-10.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण बदल बघतोय. धावसंख्या स्थिरावते 10च्या घरात आणि विकेट जर का बघाल तर एक विकेटचं झाले पतन आणि तोही कोण साहिल सावंत. कालपासून त्याने अक्षरशः वेळ मैदान गाजवलं होतं. नाबाद खेळी करत होता. नक्कीच जीवनदान भेटलेलं त्याला, पण त्याचा काही फायदा उचलता आला नाही आणि परिणाम तो काय तंबूच्या आसऱ्याला परतला. नक्कीच थोडेसे संकटात दिसत आहेत. कार्तिकचा पुढील चेंडू कवच्या डोक्यावर जाईल का नाही, ते कॅच विकेटचं होतंय. पतन परतावं लागेल. तबरेजला तंबूच्या आसऱ्याला जाळ रचलं होतं. रचलेल्या जाळ्यात अडकलाय मोठा मासा. कोण? तरबेज. तसेच विकी गायकवाड हेही इथे मंचावर जोडले गेले, तर त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. वारंवार त्यांचंही मोलाचं सहकार्य लाभत असतं या स्पर्धेला. पुन्हा वळूयात मैदानात पाचारण करण्यात आलंय. तो धडाकेबाज फलंदाज, एक यंगस्टर म्हणून ज्याची ओळख आहे असा तो शिवाजी. नक्कीच एक रायझिंग स्टार म्हणता येईल. खेळ बिंदासचा जर का कोण मानकरी असेल तर त्यात ह्याचं नाव मात्र आघाडीवर असतं. ह्या मॅच मध्ये नक्की जिथे साहिल आणि तबरेज दोन्ही जेव्हा तंबूच्या आसऱ्याला परतले, तर त्यावेळेस हा काय करतोय, तर कशी खेळी करतोय, कशी इनिंग कॅरी करतोय आणि किती मोठे फटके मारून एक विशाल स्कोर उभा करतोय का, ह्याकडे लक्ष असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक नक्कीच थोडंसं लवकर त्याला मैदानात यावं लागतंय, पण पॉवर प्ले मध्ये आलाय तर त्याचा किती फायदा घेईल. फक्त 3 फिल्डर बाहेर आहेत, त्याचा किती फायदा घेईल. कार्तिक बाहेर टाकलेला चेंडू, त्याला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूला थोडंसं हलक्यावर टोटवलंय. जोपर्यंत फील्ड होईल आणि फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड मध्ये होतोय बदल. स्कोर बोर्ड स्थिरावतोय 11 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. स्ट्राईकला बघू शकता तो नंदूवर ही जबाबदारी असेल. वन डाऊन आलेला हा नंदू, त्याच्यावर ही जबाबदारी असेल इथून इनिंग कॅरी करायची. एक विशाल स्कोर बनवायचा असेल त्यालाही त्याचा खेळ दाखवावा लागेल. कार्तिकचा तिसरा चेंडू, शॉट ऑफ त्याचा चेंडू, त्याला भिरकावण्याचा केलेला प्रयत्न. पॉइंट प्लेअर ऑन होता पण कॅच पर्यंत काही पोहोचू शकले नाही. बॉल पर्यंत पोहोचतील का, चांगली फेकी इथे पाहायला मिळतीये. तत्पूर्वी फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. यांनी या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावते 13च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 फिल्डर इथे मागे पळताना पाहायला मिळाले. नक्कीच आपले सर्वांचे आवडते प्रणय तिथे होते. फिटनेस म्हटलं की त्यांचं नाव नेहमीच चर्चेत येतं असे प्रणय. यशवी मागे बघू शकता आपण टॉम. कालपासून सुरेख कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. यशवी मागे खूप सुरेख कामगिरी करतायत. कार्तिकचा चेंडू नंदूसाठी. षटकांचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. नॉडी तिथे उपस्थित होते. त्यांच्या हात जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मध्ये धाव संख्येत होतोय बदल. धाव संख्या स्थिर होते 14च्या घरात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. रिव्हर्स स्वीपचा केलेला प्रयत्न बसला आणि नक्कीच थोडासा चान्स घ्यायचा प्रयत्न केला त्या क्षेत्रात. जर का डीप पॉइंटला थर्ड मॅनला विचार केला तर कोणी फिल्डर नव्हता. जर का लागतोय तर नक्कीच 4 किंवा 6 धावांसाठी गेला असता. एक चान्स घेण्याचा केलेला प्रयत्न मात्र फसला आहे. निर्धाव चेंडूची झाली सांगता सुरेख चेंडू हाताळला तो कार्तिकने. 5वा चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिवाजीसाठी. समोर टाकला चेंडू, थोडस बंधनात ठेवलंय, कुठेतरी थांबवलंय शिवाजीला. नक्कीच सुरेख क्षेत्र षटक हाताळलंय. जर का ह्या षटकाचा विचार केला तर अवघ्या 4 धावा दिल्यात आणि 1 विकेट इथे
मिळवण्यात यश आले ते कार्तिकला एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन सुरेख षटकांचा खेळ पाहायला मिळाला. जर का आतापर्यंतचा मॅचचा विचार करता 12 चेंडूचा खेळ झालाय आणि अवघ्या 14 धावा मिळवण्यात यश आले. कुठेतरी बांधून ठेवले फलंदाजांना आणि का नसणार, कारण दोन तडाखेबाज फलंदाज ज्यांनी काल संपूर्ण मॅच गाजवल्या, तडाखेबाज फलंदाजी केली असे साहिल आणि तबरेज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. त्याचाच परिणाम तो काय या धावसंख्येला कुंपण घातल्यात यश आले ते शिव संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच यष्टी मागून काहीसे सल्ले देताना, अनुभव पणाला लावताना कमलचं इथं पूर्ण पाचारण करण्यात आलंय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन कमल शिवाजीसाठी आणि नंदूसाठी. नंदू असेल स्ट्राईकवर. पहिला चेंडू चांगला फिरकी घेणारा चेंडू, त्याला मात्र हटकाट्यात टोटवलंय मिडॉनच्या दिशेने. जोपर्यंत फेकवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा केलेला प्रयत्न, धावाची संधी निर्माण झाली होती पण सुखरूपरित्या क्रीजमध्ये पुन्हा परतलाय तो नंदू. एक धावेवर खेळ बिंदास मध्ये तिसरी ओव्हर आणि शिवाजी स्ट्राईकवर. एक उत्तुंग फटकार, एक चौकार षटकार येणार का, की कमल त्याला रिस्ट्रिक्ट करण्यात यशस्वी होणार ते पाहण्याजोगं असेल. नक्कीच चुरस आहे, अनुभवाविरुद्ध यंगस्टर आहे. शिवाजी सामना करेल कमलच्या दुसऱ्या चेंडूचा. क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत. जोरात टाकला चेंडू, त्याला भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. कॅच असेल की नाही, पंचांचा निर्णय येतोय. वन बाउन्स चौकार. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. खेळ बिंदास मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना शिवाजी ज्यासाठी त्याला पाठवलं ते त्याने काम करायला सुरुवात केली आहे. का त्याला हार्ड हिटर म्हणून बघितलं जातं, त्याकडे पाहिलं जातं का, कॅप्टनने त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला वरती पाठवलंय स्कोरबोर्ड वाढवण्यासाठी. त्यासाठी वारंवार प्रयत्न करताना दिसतोय. एक चांगला फटका इथं पाहायला मिळाला. कमलवर त्याने हल्ला चढवलाय आणि एक चौकार मिळवला. ह्या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत झाला बदल. धावसंख्या स्थिरावतीये 19च्या घरात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. रिओसिपचा केलेला प्रयत्न इथं फसलाय, पण अंगाचा वेध घेतला चेंडूने आणि जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावाच्या मध्ये धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिरावते 20च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 15 चेंडूचा खेळ झालाय आणि 20 धावा मिळवण्यात यश आलंय. स्ट्राईकवर असेल ते नंदू. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने जाईल. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. सुरेख 2 धावा आणि या 2 धावांच्या मध्ये धावसंख्येला यश आलंय. धावसंख्या बदलतीये 22. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला चेंडू जोपर्यंत मिड ऑफला फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा होतील का. चपळाई दाखवली आहे. सुरेख विकेट पाहायला मिळाली आणि या चपळाईने घेतलेल्या 2 धावा सुरेख थ्रो इथे पाहायला मिळाला, पण तो मात्र रनआउट घेण्यात साठी पुरेसा नव्हता. चांगली रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्येला आलाय नवीन आकार 24. यानंतरचा सामना असेल ते स्वामी आणि सान्विका. काल एक घमासान पाहायला मिळालेलं, आजही त्यांचंच घमासान पाहायला मिळेल ह्यानंतरच्या मॅच मध्ये. तोपर्यंत बघूयात काय होतंय. हलक्या हाताने टोटवलाय मिडॉनच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड पुन्हा 2 धावा होणार का, कुठेतरी गफलत झाली. बॅच अडकली.
मिसफिल्ड ही झाली आहे. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, दबाव पाहायला मिळाला आणि दबावाचा परिणाम तो काय, 1 धावेचं रूपांतर झालं 2 धावांमध्ये. या 2 धावांच्या मदतीने कुठेतरी स्कोर बोर्ड हलता ठेवलाय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 26च्या घरात. फिल्डिंग मध्ये गचा आता पाहायला मिळाली. नक्कीच कॅप्टन नाखुश असतील. स्वतः कॅप्टनने त्या जागेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. यानंतरची मॅच मी स्वामी आणि सान्विका दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. जर का या लीगचा विचार करता काल शिव संघाने कुठेतरी अडचणीत असताना उमेशने त्यांना एक चांगला आधार दिला. तडाखेबाज फटकेबाजी करून शेवटच्या षटकांच्या 27 धावा कमवल्या. त्याचीच बदौलत म्हणता येईल 67 धावांचं आव्हान उभं केलेलं मराठा वॉरियर्स संघापुढे आणि ते कुठेतरी पेलवण्यात मात्र अपयश आलं. आणि आज हे डिसायडर मॅचमध्ये चांगली सुरुवात केली होती कमल आणि कार्तिकने चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालेली. पण त्यानंतर तिसऱ्या षटकात कमलवर चढवलेले हल्ले, हे 2-2 धावा आणि एक आलेला चौकार कुठेतरी स्कोर बोर्ड धावता ठेवण्यात यश आलंय 80-11च्या खेळाडूंना. आणि गोलंदाजी पाचारण करण्यात आले तो गोलंदाज KSSL पर्व 8वं. KSSL ची खासियत ही आहे की इथे टागोर नगर, कन्नमाव नगर, गोदरेज, हरियाली विलेज सर्व परिसरातील खेळाडू एकत्र येऊन खेळतात, आपला खेळ दाखवतात. वयस्कर म्हणता येतील किंवा अबाव 40 किंवा जे एक्सपिरियन्स जे कमर्शियल क्रिकेट खेळतात ते लोकही, ते खेळाडूही या स्पर्धेत पार्टिसिपेट करतात. अनुभव आणि यंगस्टर्स यांचा एक सुरेख संगम इथे पाहायला मिळतो. बरेच काही शिकण्यासारखं असतं. दरवर्षी कोण ना कोण नवीन एक रायझिंग स्टार ह्यातून पाहायला मिळतो. आणि तीच संकल्पना घेऊन याही वर्षी खेल बिंदासमध्ये शिवाजी पुन्हा सामना करेल. अब्दुलचा पहिला चेंडू समोर टाकला, चेंडू त्याला मात्र भिरकावून दिला. एक चेंडू जातोय सीमा रेषा पार, दोन्ही हात वरती आणि हा एक सुरेख षटकार. खेळ बिंदास मध्ये शिवाजी आपलं नाव इथे मात्र नोंदवतोय. नक्कीच पहिले 2 चांगले फलंदाज बाद झालेत, पण जबाबदारी उचलली आहे दोघांनी आपल्या खांद्यावर. चांगला खेळ करतात. सिंगल डबल बाउंड्री 6 दोघांच्या बॅटमधून आलेले आहेत. दोघे चांगला गेम ओळखत आहेत. त्यांनी या मॅचच्या अगोदरची मॅच बघितली असेल, कसा खेळ केला आहे. चांगल्या प्लेयर्सनी मॅच घेऊन गेले होते शेवटपर्यंत. तसंच या दोघा देखील खेळ करतायत. आत्ताच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत होते, पण घणाघाती प्रहार केला आहे तो शिवाजी यांनी. नक्कीच आशेचा किरण जागवला आहे तो 80 या संघासाठी. खेमा थोडासा खुश असताना, थोडा चेअर करताना आपल्या खेळाडूंसाठी थोडंसं दबावामध्ये असतील आता गोलंदाज, कारण की प्रयत्न तर जरूर करतात पण तेवढाच ताकदीचे फलंदाज आहेत ते शिवाजी आपल्या कन्नवनगरमधील एक चांगले असे खेळाडू. दोघं नॉन स्ट्राईकवर आहेत ते नंदू. दोघं एकाच टीममध्ये खेळतात. वी किंग्स एक नावाजलेला संघ विकोळी कन्नवनगरमधील. नक्कीच बाहेर जाऊन मोठे मोठे टुर्नामेंट आणि एरियामध्ये तर दबदबा त्यांचा नक्कीच राहिलेला आहे. याच टीममधून पुढे येताना आता KSSL मध्ये दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आलेले आहेत. तर बघूया आता कशी कामगिरी करतायत. नक्कीच छाप तर सोडलेली आहे. बघूया यानंतर चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न आणि आउट. इथे काय घडतंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन सरळ चाललाय तो नंदकिशोर गोटनकर यांच्याकडे. चांगलासा झेल टिपलाय. चांगला तेज स्तरावर गोलंदाजी करताना यश मिळवून दिलं आपल्या संघासाठी. शिवाजी यांना परतावं लागणार तंबूच्या दिशेने. थोडंसं घाई आपल्याला म्हणता येईल, घाई केली असेल
कारण की या चेंडूच्या अगोदर नक्कीच षटकार मारलेला, पण यानंतरचा कमबॅक जो केलाय बॉलरने अप्रतिम. चांगला झेल नंदकिशोर गोटणकर यांच्या मार्फत. या मॅचमध्ये आपण बघू शकता खूप फिल्डिंगमध्ये थोड्या चुका केल्यात की त्याच्यामुळे त्यांना ह्या चुका महागात पडू शकतात. मिस फील्डच्या झाल्या, चुकीचे गोलंदाजी झाली. तर यानंतरची फलंदाज येतात ते विकास शिवाजी यांची जागा घेतील. चांगली बॅटिंग केली होती शिवाजीने, परंतु मिस टायमिंग झालं आणि कॅच सरळ नंदू यांच्या हातामध्ये. धावसंख्या झाली होती 32. नक्कीच म्हणता येईल कुठेतरी घाई, पण हे तरुण रक्त हाच अनुभव यातून शिकण्यासारखा असतो. जिथे एक षटकार आलेला त्यानंतरचा चेंडूवर जरी सिंगल किंवा डबल केला असता तरी चालला असता. मॅचमध्ये कंटिन्यू राहणं त्याचं इम्पॉर्टंट होतं, कारण पुढील अजूनही जवळजवळ 16 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. त्या 16 चेंडूवर त्याची नक्कीच कामगिरी पाहण्यासारखी मिळाली असती. 11 चेंडू. नक्कीच कॅच सुटलेला, काही मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, पण हा शिवाजीचा कॅच नंदू गोटणकरने सोडला नाही. तत्पूर्वी क्रीजवर दिसतोय विकास. अकुट टप्प्याचा चेंडू त्याला बॅकफुट जाऊन मिड विकेटच्या दिशेने टोलवलाय. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत चपळाईने 2 धावा पूर्ण होणार का? रनआउटची संधी निर्माण झालेली. सुरेख थ्रो पाहायला मिळाला. हंपनचा निर्णय येईल की नॉटआउट, आणि ह्याच नॉटआउटच्या निर्णयाने ह्या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या जाऊन स्थिरावते 34च्या घरात. अब्दुलचा विचार केला तर पहिला एक खराब चेंडू समोर टाकलेला शिवाजीने त्यावर षटकार ठोकावला, पण त्यानंतर खूप चांगलं कमबॅक पेसने बीट केलं. बॅटची कडा घेऊन विकेट मिळवला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पुढे टाकला. चेंडू त्याला डोलचा केलेला प्रयत्न, चौकार, षटकार की विकेट. आणि इथे काय घडतंय, काय बिघडतंय? चांगला फटका मारण्याचा केलेला प्रयत्न फसतोय. माघारी परतावं लागतंय विकासला. सुरेख कॅच पकडला गेला तो कार्तिक पवार ह्या यंगस्टर्स कडून. चांगला एक स्कोर बांधणी होत असताना हे झटपट जे 2 विकेट गेले ते माथ्यावर पडणार का? कुठेतरी स्कोर बोर्डला कुंपण लागणार का? ह्या प्रश्नात असतील ते अंशिका 11 संघ. कुठेतरी चाच पडतोय, कुठेतरी स्कोरला गती देण्याच्या नादात विकेट गमावतोय. त्याचा परिणाम काय होईल त्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. तत्पूर्वी सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. तर अब्दुल चांगला शॉट ऑफ लेंथवर हिट करतोय. डावखुरा हाताचा गोलंदाज हर्ष सामना करेल अब्दुलचा 5व्या चेंडूचा. इथून फक्त अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक. या 8 चेंडूत किती धावा कुटणार आणि किती स्कोर बनवणार ह्याकडे लक्ष असेल. हर्ष सामना करेल. अब्दुलचा पुढील चेंडू खोलवर टाकला. चेंडू त्याला हलक्या टोटवला फ्लिकच्या साहाय्याने. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावाच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन स्थिरावतीये 35च्या घरात 4 विकेटच्या पतनानंतर. इथून जर का विचार केलात अजून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ह्या 7 चेंडूत किती धावा अपेक्षित असतील जेणेकरून अंशिका संघ एक आव्हानात्मक धावसंख्या उभा करेल. आणि समोरच्या, कारण शिवमध्येही चांगले फलंदाज पाहायला मिळत आहेत. काल 67 हायस्ट स्कोर त्यांनी केलाय. त्यांना आव्हान असेल. समोर टाकला चेंडू त्याला भिरकावून दिला. नंदूची बॅट बोलतीये. बॅट मधून निघतोय घणाघाती प्रहार, निघतोय चौकार आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 39. सुरेख हमला चढवलाय. नक्कीच नंदू या क्रीजवर आता तरी एक सिनियर खेळाडू म्हणून खेळतोय. 39 धावसंख्येला वेग देतोय. नंदूला ठाऊक आहे की त्याला वन डाऊन पाठवण्यात आलं होतं. त्याने थोडस थांबून स्कोरबोर्ड हलताही ठेवला आणि आता मात्र घणाघाती प्रहार चालू केलेत. खेळ बिंदास मध्ये आल्या. त्याच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पंच अक्षय चला त्वरा करूयात. वेळेचं बंधन असेल. 6 सामने खेळवायचे. सुरेख आयोजन पाहायला मिळतंय. KSSL म्हटलं की हे सर्व लोकल खेळाडूंसाठी असलेलं एक
उत्सव आणि या उत्सवाच्या 8व्या वर्षात आपण आलो आहोत. या 8व्या वर्षातली जर का ट्रॉफीकडे बघाल तर आठवण येते आणि नक्कीच धन्यवाद करू इच्छितो नक्कीच आभार करू इच्छितो ते राहुल वाघधरे सरांचं. या 8व्या वर्षात आपण आलोय आणि 8 वर्षात आजपर्यंत त्यांनी सर्व ट्रॉफीज ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभल्यात. त्यामुळे आम्ही त्यांचंही इथे आभार करतो आणि त्यांचं हे मुलाचं लाभलेलं सहकार्य आणि साथ अशीच KSSL ला राहत येणाऱ्या अनेक पर्वांमध्ये. पुन्हा वयात मैदानात खेळ बिंदास शेषेवरची ओर घेऊन येतोय तो नंदू घोटणकर. नंदकिशन घोटणकर ह्या खेळाडूकडे पाहिलं तर नक्कीच खेळ बिंदासचा मानकरी ठरतो. इथे 3 बॉलची चुरस इथे खेळताना ते दिसतात. नंदू लेफ्टीला काहीतरी शॉट ऑफ लेनचा चेंडू. काय असेल हा चेंडू? पंचाच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. हॅलो. नक्कीच दरवर्षी KSSL ची कोर कमिटी ज्या पद्धतीने मेहनत घेते हा सामना हे टुर्नामेंट सफल करण्यासाठी नक्कीच त्यांचे देखील आभार मानावे लागतील. कारण की एवढे प्लेयर्स जमा करणं वेगवेगळ्या विभागातून कन्नावर, टॉगरनगर, पार्कसाईड, गोदरेज यांच्यातून निवडक खेळाडू याच्या यादीमध्ये निवडलेले खेळाडू या ऑक्शनमध्ये येतात. ते ऑक्शन करणं पासून ते टुर्नामेंट सक्सेस करण्यापर्यंत कोर कमिटीमध्ये जे एवढे देखील मेंबर आहेत त्यांचा आभार असेल आणि खेळाडूचा देखील आभार असेल. त्यांनी चांगल्या प्रतीने सहभाग घेतला आणि चांगलं सहकार्य केलं या टुर्नामेंटसाठी. तसेच या टुर्नामेंटसाठी स्पर्धेसाठी जेवढे पण आपले देणगीदार, हितचिंतक किंवा स्पॉन्सर्स असतील त्यांचा देखील इथे आभार मानण्यात येईल. कारण की दरवर्षी आपल्याला या चांगल्या टुर्नामेंट सहकार्य करण्यासाठी दोन दिवस ही चांगली अशी स्पर्धा पार पाडताना चांगले असे व्हॉलंटियर्स इथे आपल्या KSSL कमिटीसाठी दिसलेले आहेत. आणि की राबतायत, कुठेही गालबोट लागू नये याची खबरदारी घेतलेली. थांबा जरा, इकडे थोडंसं निर्णयाचं काहीतरी चालू आहे, थांबावं लागेल 2 मिनिटांसाठी. डिसिजन पेंडिंग आहे. तर धाव संख्या झाली आहे ती 39. तर पुन्हा थोडंसं पंचायत डिस्कस करायला जात आहे ते कमिटीचे अध्यक्ष दीपक बंदवट्टे. नाही तर बघूया काय डिसिजन येतोय. यानंतरचा सामना असेल तो स्वामी 11 विरुद्ध सान्विका. एका डिसायडर मॅच असेल. करो या मरो, #खेल बिंदास. जर या टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर नक्कीच त्यांना
हा सामना जिंकावा लागेल. जो जिंकेल तो जाईल सेमीफायनलमध्ये. बघू शकता शिविलनमध्ये एक चांगले असे खेळाडू आहेत आपल्या या संघामध्ये. संकेत सरनोबत, उमेश पाटील, स्वप्नील सरतापे, नंदकिशोर गोटणकर, कमल, तर असे चांगले असे खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. आणि 80 मध्ये देखील चांगले असे खेळाडू आहेत. साहिल सावंत, नंदू वचाटे, शिवाजी तबरेज, अमित साबळे, असे चांगले असं प्लेयरचा भरणा आहे या संघामध्ये देखील. एक आटेतटीचा सामना होऊ शकतो. नॉनस्टॉप पाहिजे तुमचं लक्ष, म्हणजे कसं भरकटलं नाही पाहिजे, म्हणजे काहीतरी चालू राहिलं पाहिजे. हॅलो, चला, जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असेल, तो मान्य करावा लागेल. पंच, आणि सगळ्या टीमला वॉर्निंग असेल, कोणीही मैदानामध्ये यायचं नाहीये, कोणी डायरेक्ट थेट मैदान. आणि हा नो असेल, जो पंचाचा निर्णय तो अंतिम निर्णय. जे काही डिसाईड करायचं ग्राउंडच्या आतमध्ये नाही, ग्राउंडच्या बाहेर येऊन कमिटीशी बोलायचंय. पूर्ण टीमनी कोणीही मी तर होतो कोणीही मैदानामध्ये येऊ नये. 5 रनांची पेनल्टी देण्यात येणार आहे. तर कमिटीचे कोर कमिटीमध्ये आपले येस नो नो बोललोय, नो चेंडू, ओके. तर कमिटीचे सभासद मेंबर येस येस फ्री हिट असेल आणि हा नोंद घ्यायची बेटर. प्रदीप यांचं देखील हार्दिक स्वागत. यांच्याशी संघाचे संघ मालक. फ्री हिट असेल, बघूया फायदा घेता. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन हवेमध्ये गेलाय, बघूया काय होतंय. 2 धावा घेण्यामध्ये, वा काय चपळाई. नंदू काय रनिंग करतायत. थोडंसं डिसिजन पेंडिंग होतं, क्लिअर झालं पण काय फायदा घेऊ शकले नाही फ्री हिटचा. चांगली गोलंदाजी करतायत. शेवटचं षटक म्हणलं की हाणामारीचं षटक, आणि त्याची सुरुवात झाली थोडंसं 2 टप्प्याचा चेंडू आणि तो पंचांनी नो दिला. त्यानंतर हा फ्री हिटचा चेंडू, त्याचा पाहिजे तसा पुरेपूर फायदा मात्र हर्षला उचलता आला नाही, परंतु 2 धावा इथे मिळवण्यात चपळाईने यश आलं. आणि तत्पूर्वी आपण स्टेजवर बघू शकता प्रदीप असतील, भाऊ असतील, KSSL कमिटीचे एक आधारस्तंभ म्हणून ज्यांकडे पाहिलं जातं, असे हे धडाडीचे कार्यकर्ते आणि आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यांची उपस्थिती या स्टेजला लाभणं एक सौभाग्यच म्हणता येईल. पुन्हा वळूया आता मैदानात. नंदू गोटणकर दुसरा चेंडू हा साठी टाकला, पुढे डोलवण्याचा किल्ला फसलेला प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारी करायचं ह्या हेतूने हर्ष इथे बॅटिंग करताना दिसतोय. मोठे फटके मारायचा प्रयत्न करताना दिसतोय, पण प्रयत्न फसताना दिसला या दुसऱ्या चेंडूवर. नंदू गोटणकर एक जादुई गोलंदाज. खेळ बिंदास मध्ये तिसरा चेंडू, थोडासा आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ गुडलीचा टाकला चेंडू, त्याला मात्र टोलवलंय कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या धावून पोहोचतीये 43-43च्या घरात. इथून 3 चेंडूंचा अजून एक खेळ शिल्लक. या 3 चेंडूंमध्ये काय होणार, 3 चेंडूंमध्ये किती धावा मिळवण्यात यश येणार ते नंदूचं जर का बघितला तर शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर त्याने एक चांगला चौकार मारला होता. त्या चौकाराची इथं पुनरावृत्ती करणार का, षटकाराची पुनरावृत्ती करणार का, खेळ बिंदास मध्ये आपलं नाव प्रज्वलित करणार का, की नंदू गोटणकर एक धडाकेबाज गोलंदाजी करून निर्धाव चेंडू. आणि नंदूसाठी तर प्राइज ऑन KSSL म्हटलं की बक्षिसाचा भडीमार असतो. नंदूने जर का इथं हॅट्रिक केली, नंदू गोटणकर साठी जर का विकेटची हॅट्रिक केली तर सुलतानकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. नंदू गोटणकर चौथा चेंडू नंदूसाठी, टोलाचा केलेला प्रयत्न कुठेतरी फसला. जिथे फिल्डर नाही त्या क्षेत्रात गेलाय, किपरने स्वतः जाऊन तिथे प्रयत्न केलाय चेंडू अडवायचा. आणि
इथं धावबाद होताना दिसतंय, काहीतरी गडबड झाली आहे. कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी फसली आहे, कॉलिंग चुकली आहे. यस नो मध्ये समवन हॅज टू गो. आणि हर्षला मागे परतावं लागतंय. .44. आणि नंदू गोटेनकर साठी खुशखबर ती काय, हाही विकेट सुलतानने जे प्राइज लावलंय त्या हॅट्रिक मध्ये कन्सिडर केला जाणार आहे. अजूनही 2 चेंडू आहेत आणि जर का पुढील 2 चेंडूवर नंदू गोटेनकरने 2 विकेट दोन दोन विकेट काढले तर ₹500 पारितोषिक. खेळ बिंदास मध्ये बिंदास गोलंदाजी करताना दिसतोय नंदू. नक्कीच खराब सुरुवात होती, खराब चेंडू टाकलेला पहिल्या ओव्हरला, पण पहिला चेंडू खराब होता, पण त्यानंतर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. बॅट्समनला रोखून धरलंय. शेवटच्या षटकामध्ये बॅट्समनला रोखणं नक्कीच एक आव्हान असतं, ते मात्र इथे सक्षमरित्या पेलवतोय तो नंदू घोटणकर. बॅटिंग वर दिसतोय आकेबने काय केलंय, आडव्या पट्ट्याने टोललेला चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेल बाद, सुरेख झेल पाहायला मिळालं. साबार असलेला फिल्डिंगची रचना केलेली त्या जाळ्यात मात्र फसवलंय नंदू गोटणकर. ₹500 पारितोषिक. 2 चेंडूवर 2 गडी टिपण्यात यश आले नंदूला. जर का तिसरा गडी टिपला तर त्याने सरळ स्टेजवर यायचं. सुलतानकडून त्याला प्राइज ते त्याला देण्यात येणार आहे. .44 44 ही धावसंख्या. आव्हानही आहे, नाही असं नाही म्हणता येणार. अंशिकाकडे चांगले गोलंदाजही आहेत. 44 धावा रोखणं अशक्य असं तर नाहीये. बॅटिंग लाईनवर दिसतोय आनंद. शेवटचा चेंडू टोळ्याचा केलेला प्रयत्न, 2 धावा. तिसरा धावायचा प्रयत्न होतोय काय, तिसरा धावायचा प्रयत्न तर रनआउट होणार का, आणि धावबाद. आणि या धावाच्या स्वरूपात आनंदला माघारी परतावं लागतंय. आणि मी नंदू गोटणकरला विनंती करतो त्याने स्टेजवर यायचा. आपला ₹500 जो पारितोषिक त्याचा जो मानकरी ठरलाय तो पारितोषिक घेऊन जायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर नंदूसाठी टोटल धावसंख्येचा विचार करता 46 रन झालेले आहेत आणि 47चा टार्गेट असेल. सर खेळ पाहायला मिळाला. पहिला लावण्यात आलेल्या बक्षिसाचा मानकरी झालाय तो नंदू गोटेनकर. 2 रनआउटचे विकेट आणि हे दिलदार व्यक्तिमत्व म्हणावं लागेल सुलतानला, ज्याने रनआउटचे विकेटही त्या हॅट्रिक मध्ये कन्सिडर करायचं ठरवलं. आणि त्याचाच परिणाम तो काय, 2 रनआउट आणि 1 कॅच झेल बाद अशा 3 विकेट मिळाल्यात आणि हॅट्रिक कन्सिडर केली आहे ह्या पारितोषिकासाठी. 47 रन्स जिंकण्यासाठी आवश्यक असतील ते शिव 11 संघाला. नंदू गोटेनकर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात नंदू गोटेनकर साठी, ज्या पद्धतीने शेवटची ओव्हर त्यांनी हाताळली आहे. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात, फक्त 5 धावा खर्च करत 3 गडी बाद केलेत असा हा नंदू गोटेनकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत नंदूसाठी. आणि तेवढ्याच जोरदार टाळ्या सुलतानसाठी. पारितोषिकांचा भडीमार करताना दिसतोय. चला अंशिका 11 लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यानंतरची मॅच असेल ती स्वामी विरुद्ध सान्विका. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत नंदूसाठी आणि सुलतानसाठी. धन्यवाद. वेल बोल्ड नंदू गोटणकर.
स्वामी आणि सान्विका दोन्ही संघाला हा शेवटचा कॉल पुकार असेल. त्यांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर होणारी तुमची मॅच असेल त्यासाठी नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. पूर्ण इनिंगचा विचार करता जर का आपण पाहिलं तर थोडीशी संत सुरुवात झालेली, चौकाराने मॅचची सुरुवात झालेली, पण पहिल्या ओव्हरला आलेल्या 10 धावा आणि त्यानंतरचा एक सफल षटक म्हणता येईल कार्तिकचं, जे 4 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर कमल चाललं थोडंसं महागडं षटक, 12 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा अब्दुल्लाचं थोडंसं महागडं म्हणता येईल, पण विकेट पूर्ण इव्हेंट फुल असं एक ओव्हर होती 13 धावांची. त्यानंतर मात्र गोटनकरने दिलेल्या 7 धावा आणि 3 विकेट. आणि याचेच बदौलती काय एकूण अंशिकाला त्यांना रोखण्यात यश आले. 46 रन्सवर अंशिका 11 संघाला त्यांना रोखण्यात यश आलेलं. शिव संघाचे आघाडीचे फलंदाज तिथं पाचारण करण्यात आलंय 47 धावा कुटण्यासाठी. स्वामी 11 संघ आणि सान्विका दोन्ही संघांना विनंती असेल तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. आणि तसेच मी आपणा सर्वांचे लाडके शैलेश मामू यांनाही विनंती करतो त्यांनी हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टेजवर यायचंय. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. मैदानात कोण येतोय? सरतापे कालपासून आपल्या फलंदाजीने त्याने सर्वांनाच इम्प्रेस केले, आपला प्रभाव टाकलाय असा हा सरतापे. आणि त्याच्यासोबत साथ द्यायला दिसतोय तो उमेश पाटील. काय ती काल फलंदाजी, 6 षटकार एकूण ठोकावले होते त्याने त्याच्या इनिंग मध्ये. स्वामी आणि सान्विका दोन्ही संघाचे कर्णधार. चला लगेच नाणेफेकीचा कौल करून घेतोय आपण. आणि बॉलिंग लाईनवर आपण बघू शकतो एक अनुभव, लाईन अँड लेंथ परिपक्व असे प्रभाकर मोरे उर्फ अँडरसन त्यांना म्हटलं जातं, कारण एक चांगली सुरेख लाईन अँड लेंथवर गोलंदाजी वारंवार करताना दिसतात असे प्रभाकर मोरे. त्यांचं इथं पाचारण करण्यात आलंय बॉलिंग लाईनवर आणि त्यांची साथ स्वप्नील स्ट्राईक. सामनाकर प्रभाकर यांचा पहिला चेंडू पॉवर प्ले तील पहिलं षटक. लेग साईडला सरतावून टोलण्याचा केलेला प्रयत्न, एक चांगली अपील पाहायला मिळतीये. पंचांनी बोट उंचावून दिलाय विकेट. गडीच होतंय पतन, मोठा आद्रा, मोठा झटका बसतोय तो शिवसंघाला मिळालेला मोठा झटका. काय ते सेलिब्रेशन सांगून जाईल का हा विकेट महत्वाचा होता. 47 धावांचा टार्गेट असताना एक मोठी मछलीला जाळ्यात फसवणं नक्कीच कॉन्फिडन्स वाढवणार असेल. चला अंपायर डिसिजनचा रिस्पेक्ट करूयात, अंपायर पंचांचा निर्णयाची आपण रिस्पेक्ट करूयात, खेळाडू वृत्ती दाखवूयात. एकदा खेळाडू वृत्ती दाखवली आहे सरतापेने इथे, नक्कीच त्याचाही आम्ही आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दोन्ही संघासाठी. काय सुरुवात आहे. पंचाचा निर्णयाचं इथं कौतुक केलं जाईल. सरतापेची जागा घेण्यासाठी तेवढाच दमखम असलेला तडकेबाज फलंदाज कार्तिकचं इथं पाचारण करण्यात आलाय. गोलंदाजी करताना नक्कीच प्रभावित केलं होतं. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकीचा कौल झालाय सान्विका 11 विरुद्ध स्वामी 11. आपल्या सर्वांचे लाडके शैलेश मामू यांच्या हस्ते चला निर्णय कळवायचा आहे. सान्विका 11 नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा राहील. तत्पूर्वी पुन्हा एकदा वळूया आता मैदानात. पावसातील पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर काय घडलं. सरतापेला मागे परतावं लागलं. यष्टी मागे सुरेख झेल टिपला तो साहिल याने. प्रभाकर पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. दुसरा चेंडू कार्तिक साठी. पुढे सरसावत फुल टॉस बनवला होता या चेंडूला.
फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा केला प्रयत्न, थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचीच भरपाई ती का या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने सांघिक आणि वैयक्तिक खातं इथं ओपन केले ते कार्तिकने आणि शिवसंघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 2च्या घरात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. जर का धावांचा विचार केला तर अवघ्या 47 धावा करायच्यात आणि त्यासाठी ही जी फिल्डिंग आहे ती सुधारणं खूप महत्वाचं असेल. या सिंगल डबल रोखणं खूप महत्वाचं ठरेल. प्रभाकर मोरे इन ऍक्शन, तिसरा चेंडू. कव्हरच्या दिशेने तोलला चेंडू, एक धाव पूर्ण होईल जोपर्यंत चेंडू फेकी होईल. या एक धावाच्या मध्ये धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 3च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सो फार सो गुड. एक यशस्वी षटक म्हणता येईल. 3 चेंडू सुरेखरित्या हाताळलेत, पण आता मॅन इन ऍक्शन दिसेल उमेश पाटील. उमेश साठी फुल टॉस चेंडू, त्याला मात्र कन्वर्ट करण्यात कुठेतरी अपयश येत आहे का. उंच हवेत टोलवलाय आणि गडीला मागे परतावं लागतंय. कन्व्हिन्सिंग नव्हता शॉट मध्ये, कॉन्फिडन्स नव्हता आणि हा पूर्ण शॉट खेळता आला नाही. त्याचाच परिणाम तो काय तंबूच्या अस्त्राला पुन्हा परतेल. 2 मोठे झटके, 2 मोठे हदरे मिळाले ते शिवसंघाला. उमेश पाटील पुन्हा माघारी परतताना नक्कीच नाखुश असतील स्वतःवर. नक्कीच संघ थोडासा अडचणीत सापडलाय. सुरेख षटक हाताळताना दिसतात ते प्रभाकर. अनुभव पण लावतात, अनुभव यशस्वी ठरतोय. एकूण 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी तंबूच्या अस्त्राला परतवल्यात. कालपासून ज्या 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली त्यांना मात्र इथे माघारी परतवलंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात पाचारण करण्यात आलं होतं नंदू गोटनकर. नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरला होता. हॅट्रिक घेतली होती सुलतानकडून, जे प्राइज लावण्यात आलं होतं त्याचा मानकरी ठरला होता नंदू गोटनकर. पण आता त्यातून निघावं लागेल. गोलंदाजी संपली, आता फलंदाजी करायची. फलंदाजीमध्ये किती धावा कुटणार आणि 47 धावांचं लक्ष किती लवकर पार करणार की किती अडचणी त्यात येणार ते नक्कीच बघण्यासारखं असेल पुढील राहिलेल्या 26 चेंडूंमध्ये. पुन्हा वळूयात मैदानात. नंदू गोटनकर 5वा चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्याला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा केला प्रयत्न, रन घेण्यापासून रोखलंय कार्तिकला. जर का दोन्ही संघांची सुरुवात बघाल तर पहिल्या षटकामध्ये मिळालेले अंशिकाला हादरे आणि शिव संघाला मिळालेले हादरे काहीसे समान आहेत. ज्या 2 बलाढ्य फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती कालच्या दिवसात ते दोन्ही पहिल्याच ओव्हरमध्ये परतलेत. पुढे सरसावट टोलवलाय. काय घडतंय, काय बिघडतंय. सुरेख झेल पाहायला मिळाली आहे, सुरेख झेल ती नंदूकडून आणि नक्कीच कौतुक करावं लागेल खेळ बिंदास मध्ये. या झेलची नक्कीच नोंद घेतली जाईल कमिटीकडून. सगळ्या ग्राउंड मधून वावा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या नंदूसाठी. काय सुरेख झेल पकडली आणि प्रभाकर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय ते पहिलं षटक हाताळलंय इथे. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजा नजराना पाहायला मिळाला. अनुभव पणाला लावताना दिसले. 3 बलाढ्य फलंदाज माघारी परतवलेत. मॅच ऑन गेम ऑन. नक्कीच अंशिकाने आपलं आव्हान यात कायम ठेवलंय. आव्हान कायम ठेवलंय. 47 धावा रोखताना अवघ्या 3 धावा खर्च केल्यात पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये आणि नुसत्याच धावा खर्च नाही केल्यात, कुंपण नाही घातलंय, तर 3 गडी बाद केलेत. ते 3 गडी होते कोण? उमेश पाटील, स्वप्नील सरतापे आणि नंदू घोटनकर.
आणि आता ग्राउंडमध्ये पाचारण करण्यात आले. नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतात एक विक्रोळीतलं वादळ म्हणून प्रसिद्ध असलेले टॉम. अमित उर्फ साना, तुम्हाला विनंती असेल तुम्ही आमच्याशी स्टेजवर संपर्क साधायचा आहे, स्टेजवर यायचंय. साहिल साहिल पहिला चेंडू समोर टाकला, चेंडू त्याला मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा केला प्रयत्न, जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षित होईल फेक होईल आनंद तिथे दिसतील इन ऍक्शन, जोपर्यंत फेक होईल 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्येला आकार द्यावा लागेल, धावसंख्येला वेग द्यावा लागेल आणि तोच काहीसा प्रयत्न करताना दिसतात कार्तिक. संयमपूर्ण खेळी करताना दिसत आहेत. सुरेख चेंडू आता यायला मिळाला, गुड लेंथवरून हिट केलेला चेंडू चांगला उचळी घेताना दिसला आणि जाऊन स्थिरावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची होती सांगता. स्कोरबोर्ड स्थिर मात्र 5. लोअर फुलटॉसचा चेंडू होता, त्याला सरळ बॉलच्या डोक्यावरून टोलण्याचा केला प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. ह्या 4 धावांच्या मदतीने पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेताना दिसतोय कार्तिक आणि स्कोरबोर्डला देतो एक नवीन आकार. स्कोरबोर्ड जाऊन स्थिरावतोय 9च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय, लय मध्ये दिसतोय तो कार्तिक. कालही त्याने नक्कीच प्रभाव टाकला होता. खेळ बिंदास मध्ये एक बिंदास प्रगतीची प्रचिती देताना दिसतोय तो कार्तिक. साहिल ह्याला चढवलाय, साहिलचा पुढील चेंडू निर्धाव नाही, एक एक्स्ट्रा रन वाईट स्वरूपात पुन्हा हा चेंडू फेकावा लागेल आणि या 1 धावेची भर. धावसंख्येला मिळतोय नवीन आकार, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10च्या घरात. अमित साना आमच्यासोबत इथे जोडलेत, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच राहुल पौडकर, तुम्हाला विनंती असेल स्टेजशी जोडल्या जावा, स्टेजवर यायचंय. साहिलचा पुढील चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेचा चेंडू, त्याला मात्र पुन्हा एकदा टोलतोय. नंदू मॅन इन ऍक्शन दिसतोय, पण आता मात्र नंदूची जादू चालणार नाहीये. पंचांचा इशारा येतोय चौकार, 1 बाउन्स चौकार. ह्या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार, नवीन वेग. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावांवर. पावलेचं षटक आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन दिसत आहेत, 3च क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर दिसत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत ते कार्तिक. नक्कीच बॉलिंग करताना साहिल कुठेतरी ह्या षटकात थोडासा महागडा ठरतोय. 2 चौकार. पुढील चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा टाकला चेंडू, मात्र इथे फिल्डिंग मध्ये गचा आता कुठेतरी फिल्डिंग मधली चूक भवणार आणि त्याचाच परिणाम तो का या 2 धावा मिळणार, जिथे एकच धाव्यावर रोखण्यासाठी अपेक्षित होतं, पण तिथे ह्या 2 धावा मिळाल्या. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16. सान्विका संघ, सान्विका 11 संघ, तुम्हाला विनंती असेल आपला निर्णय कळवायचा आहे. राहुल पौडकर, विनंती असेल तुम्हाला स्टेजवर येण्याची. साहिल थोडस महागडं षटक म्हणता येईल आतापर्यंतच साहिलचं हे. शेवटचा चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू, त्याला मारण्याचा फसलेला प्रयत्न. नाखुश असतील नक्कीच, ज्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न करत होते डीप फाईनला तिकडे नक्कीच प्लेयर कोण उपस्थित नव्हतं आणि डॉट चेंडूची झाली सांगता. आणि ह्या डॉट चेंडू नंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16. तसेच या स्पर्धेला वारंवार ज्यांचं सहकार्य लाभतं असे शिमरामायण सिंग, अनिल काते,
देवल काते, सिद्धेश नारकर उर्फ बड म्हणून आपण ज्यांना ओळखतो, हेमंत रासम, राहुल पौडकर, दर्शन जाधव, परेशभाई, राहुल वागदरे सर आणि सुमित हेळकर, ह्या सर्वांचं इथे आम्ही आभारी आहोत. तुमचं हे सहकार्य नक्कीच मोलाचं सहकार्य म्हणता येईल आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय ही KSS स्पर्धाचं नियोजन करणं, आयोजन करणं नक्कीच अशक्य असतं. आणि आपण येऊन पोहोचलो ह्या KSSच्या 8व्या पर्वात. हा शेवटचा दिवस दुसरा शेवटचा दिवस, त्यातील हा रंगलेला सामन्यामध्ये काय घडतंय आतापर्यंतचा जर का सामन्याचा विचार केला, 47 धावांचा पाठलाग करताना शिव 11 संघाने 3 गडी गमावलेत आणि धुरा सांभाळली येथे कार्तिकने नक्कीच तडाखेबाज फलंदाजी करत धावसंख्येला आकार दिला आणि 2 षटकांच्या सामर्थ्यानंतर 16. आखिरचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा केला प्रयत्न, टॉम इधर प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता, यष्टी मागे साईच्या हातात चेंडू सुखरूप. सान्विका 11 आपण निर्णय कळवायचा आहे. सान्विका 11 क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आखीचा पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स, पहिला फटका फसला होता, पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि अंपायरचे दोन्ही हात उंच, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेच्या मध्ये धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरात. जर का टॉमच्या बॅटिंगचा परफॉर्मन्सचा विचार केला तर कालपासून पहिल्या चेंडूवर बाद झाले होते, पण आता मात्र त्यांना एक जबाबदारीपूर्ण इनिंग खेळावी लागेल. समोर टाकलेला चेंडू काहीचा कट झाला, काहीचा रिफ्लेक्ट झाला, पण नाही, हा वाईड. एक अतिरिक्त धाव असेल. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध झालेला नाहीये. अतिरिक्त धाव लेग साईडला आलेला वाईड आणि या वाईडच्या मध्ये धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या जाऊन स्थिरावते 18च्या घरात. एकच चेंडूचा खेळ झालाय. दुसरा चेंडू टॉमसाठी थोडासा शॉर्ट ऑफ गोल्डचा चेंडू, त्याला मात्र भिरकावून दिलाय. जोपर्यंत ते क्षेत्ररक्षित होईल, फेकी होईल, तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या मध्ये सुरेख थ्रो पाहायला मिळाला. आनंद तिथे होते, सुरेख थ्रो पाहायला मिळाला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन स्थिरावतीये 20च्या घरात. आगेचा पुढील चेंडू, शॉर्ट ऑफ लेचा चेंडू, काय घडतंय, बॅट सुटलीये, बॉलही मिस झालाय. बॉल जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू ज्यासाठी टॉम प्रसिद्ध आहे, हा चेंडू मात्र ते कधी सोडत नाहीत. इथे काहीतरी चूक घडतीये, बॅट सटकतीये, मिस करतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या स्थिर मात्र 20. खेळ बिंदास मध्ये इथं बिंदास खेळ दाखवावा लागेल. आतापर्यंत कार्तिकच्या बॅट मधून भरघोस धावा आल्यात. टॉम किती त्यात यशस्वी ठरणार ह्याकडे मात्र लक्ष असेल. शिव 11 संघ नक्कीच टॉमकडे एक अपेक्षेने बघतायत. याकीचा पुढील चेंडू, समोरचा चेंडू काहीसा खाली राहिला, त्याला टोलवण्याचा केलेला प्रयत्न इथे फसलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. टॉम एक वादळ. इथे काय घडतंय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होती सांगता. समोरचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळलाय. 2 धावाची माग असेल, 2 धावा होणार का, चपाळे दिसणार का, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे आहे नंदूच. सुरेख फेकी, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते टॉम आणि कार्तिक याला. शिवसंघाच्या एकूण धावसंख्येत पडते 1 धावेची भर आणि धावसंख्या जाऊन स्थिरावते 21. 5 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 21 धावा पूर्ण. या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक. समोर टाकला चेंडू, त्याला भिरकावून दिला. बैठक शॉट, एक बैठक कलात्मक फटका इथे पाहायला मिळाला आणि त्या फटकाचं रूपांतर झालंय
सनसनाटी चौकार. कार्तिकच्या बॅट मधून मात्र धावांचा वेग थांबत नाहीये. ह्या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन स्थिरावते 25. इथून जर का विचार केला तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्येची आवश्यकता असेल ती 22. एकूण 25 धावा कमवण्यात मात्र यश आले शिवसंघाला. आतापर्यंत कार्तिकच्या बॅट मधून सुरेख धावांचा ओघ पाहायला मिळालाय. 3 चौकार, 3 डबल. आतापर्यंत 25 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 25 धावा जर का इथून विचार केला तर 12 चेंडूंमध्ये अजूनही आवश्यकता असेल ती 22 धावांची. 12 चेंडू 22 धावा. जर का सामन्याचं पारडं बघाल तर 50-50 म्हणता येईल. तडाखेबाज गोलंदाज साहिलचं इथं पूर्ण पाचारण करण्यात आलंय. स्वतः साहिल कर्णधार आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं पण एक कमबॅक करावा लागेल जर का सामन्यात. कार्तिकच्या बॅट मधून स्कोर येताना दिसतोय. कार्तिकच्या बॅट्स मधून धावांना वेग देताना दिसतोय. पण टॉमचं काय? टॉमला इथे जबाबदारी घ्यावी लागेल. एक चांगली इनिंग खेळावी लागेल संयमपूर्ण आणि धावगती धावांचा वेग देताना समोर टाकला चेंडू. आता मात्र भिरकावून दिलाय. मला वादा का म्हटलं जातं, मला तडाखेबाज फलंदाज म्हणून का बघितलं जातं याची इथे प्रचिती दिली आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. सनसनाटी षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धाव संख्येला मिळतोय नवीन आकार 31. काय ती लय पाहायला मिळाली, काय तो बॅट स्विंग पाहायला मिळाला आणि चेंडूला धाडलाय सीमारेषे पार. नक्कीच एक दिलासा देणारा शिवसंघाला दिलासा दिलाय. या षटकाराने कुठेतरी जे 22 धावांची आवश्यकता होती त्या मात्र येऊन पोहोचल्यात 16वर. आव्हान कमी होताना दिसतंय. आवश्यक धावा कमी होताना दिसत आहेत. नक्कीच हा प्रयत्न ते आधीच्या षटकामध्ये हा प्रयत्न करताना दिसले. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नव्हता आणि बॅट आणि बॉलचा जो संपर्क झाला त्याचा परिणाम इथे पाहायला मिळाला. 6 धावा. पुन्हा एकदा साहिल टॉमसाठी. पुन्हा एकदा हळवा टाकला चेंडू. त्याला मात्र टोळण्याचा केलेला प्रयत्न बसतोय का? चेंडू उंच हवेत. मॅन ऑन गेम ऑन. सुरेख कॅच नंदू. हो वॉज अ मॅन. सुरेख झेल पाहायला मिळाला. थोडीशी तुतुमय झाला दिसली तिथे. थोडस कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली पण चेंडू मात्र स्थिरावलाय नंदूच्या हातात. टॉमचं होतंय इथे विकेटचं पतन. टॉम परतेल तंबूच्या आसऱ्याला. आणि टॉमची जागा घेण्यासाठी आलाय तो वेदांत. जर का इथून सामन्याचं समीकरण बघाल तर 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता. थोडासा सामना शिव 11 संघाकडे झुकलेला दिसतोय. नक्कीच हा टॉमचा विकेट किती महत्वपूर्ण विकेट होता तो इथून पुढे होणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 16 धावा. कट अँड बोल्ड. साहिलचं कमबॅक पाहायला मिळालं. 2 लगातार चेंडूंवर 2 गड्यात. वेदांत 2 हादरे देताना दिसला तो साहिल. क्या कमबॅक आहे. एक 6 मारल्यानंतर गोल्डन डकचा शिकार बनवला इथं वेदांतला. टॉमला विकेट त्यानंतर लगेच वेदांतला माघारी परतावं लागतंय. शिवसंघाला आव्हान असेल अजूनही 16 धावा जमवाव्या लागतील. पण त्या 16 धावा करताना किती गडी गमावणार, किती ते आव्हान टिकवणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. KSSL म्हटलं तर ह्याही माणसाला तुम्ही लांब ठेवू शकत नाही. प्रणय नेहमीच KSSL मध्ये चर्चेत असतात. लास्ट जर का हंगाम 7चा विचार केला तर खूप सुरेख फलंदाजी करताना दिसले होते प्रणय. एक हाती त्यांनी एक सामनाही जिंकवून दिला होता. तेच प्रणय ह्या सत्रात ह्या मॅच मध्ये मात्र पहिल्यांदा बॅटिंगला आलेत. ह्या सीझन मध्ये पहिल्यांदा बॅटिंगला आलेले दिसलेत आणि क्रुशियल मुवमेंटला त्यांची एंट्री झाली आहे. 9 चेंडू. नऊ चेंडू आणि 9 चेंडूत आवश्यकता असेल ती अजूनही 16 धावांची. प्रणय थोडसे धडपणात त्यांचं इथे
विकेटवर पाचारण करण्यात आलंय. थोडंसं दडपण दिसतंय. शिवसंघ थोडासा अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून प्रणय त्यांना मार्ग दाखवणार का की साहिल त्यांना अजून अडचणीत पाठवणार. साहिलचा पुढील चेंडू हॅट्रिक बॉलची होते निर्धाव सांगता जाऊन स्थिरावतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. ह्या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर स्कोर बोर्ड स्थिर मात्र 31. थोडासा सरसावट टोळण्याचा केला प्रयत्न हलक्या हाताने खेळला. जोपर्यंत साहिल जाऊन तो आपल्या फॉलो मध्ये पकडतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावाच्या मध्ये धाव संख्येला मिळतोय नवीन आकार. धाव संख्या जाऊन स्थिरावते 32च्या घरात. षटकातील शेवट चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि मान खेळ बिंदास मध्ये या सामन्यातील खेळ बिंदासचा एक दमदार मानकरी ज्याच्याकडे म्हणून पाहिलं जात आहे असा तो कार्तिक तो स्ट्राईकवर दिसतोय. आतापर्यंत बॅट त्याची बोलली आहे. चांगला स्कोर त्याने जमा केला. वेगही दिलाय. आता ह्या चेंडूवर काय करणार. एक क्रुशियल मुवमेंटला येऊन ठेपला तो शिवसंघ. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. या 15 धावांमध्ये कार्तिक किती धावा कमवणार त्याकडेच मात्र लक्ष असेल त्या शिवसंघाचं. शिवसंघ थोडासा अडचणीत सापडलेला संघ म्हणता येईल ह्या क्षणी. तत्पूर्वी खेळपट्टीकडे साहिल कार्तिकसाठी थोडासा दाबलेचा चेंडू त्याला मात्र भिरकावून दिला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल 1 2 3 रिबाउंड सीमारेषा पार. खणखणाटी चौकार आणि ओव्हरची होती समाप्ती. आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्येला मिळतो एक नवीन देखणा आकार 36. 36 धावा. एकूण 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. साहिलच्या षटकाची जर का आपण एकदा रिवाइज करून बघू तर सुरुवात झालेली षटकार आणि नंतर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 विकेट, एक निर्धाव चेंडूची सांगता, एक सिंगल रन आणि त्यानंतर मात्र समाप्ती करताना एक घणाघाती चौकार. आणि या एकूणच 11 धावा खर्च केल्यात. या 11 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 36. इथून जर का सामन्याचा विचार केला तर अजून फक्त 11 धावा. या फक्त 11 धावा असतील की आव्हानात्मक 11 धावा हे मात्र ठरेल पुढच्या 6 चेंडूवर. एकदा जर का सामना आवडला असेल, कार्तिकची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. तर काय बॅटिंग करताना दिसतोय. खेळ बिंदास मानकरी ठरताना दिसतोय तो कार्तिक. शिवसंघाच्या नक्कीच आशा प्रज्वलित केल्यात. आशा इथे दमदार ठेवल्यात. आव्हान कायम ठेवलंय ते कार्तिकने. नक्कीच कर्णधार इथे मैदानात आले होते पाणी घेऊन. काहीतरी कानमंत्र देऊन गेलेले दिसत आहेत. त्या कानमंत्राचा किती फायदा होणार. या 11 धावा कशा कमवणार की इथून सामना कोण जिंकणार. कानमंत्राचा फायदा होणार का. पण कार्तिक आय थिंक खूप चांगला लय मध्ये दिसतोय. चांगला इंटेंट दाखवला त्या कार्तिकने. पण आता मात्र खेळपट्टीवर स्ट्राईकवर असतील ते प्रणय. क्षेत्ररक्षणात काहीसे बदल पाहायला मिळतात. ते जाळं रचलं जात आहे. कसे चेंडू गणिक जे रन्स धावांचं समीकरण आहे त्याला कसं बदलता येईल त्याकडे दोन्ही संघाचा ओघ असेल. प्रणय स्ट्राईकवर सामना करेल. कृपलचा पहिला चेंडू आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये हा टाकला चेंडू. शॉट ऑफ गुडलीचा चेंडू त्याला मात्र टोलण्याचा केला प्रयत्न फसलाय. आणि जे क्षेत्ररक्षण रचलं होतं कव्हरला एक फिल्डर आणला होता त्याच क्षेत्ररक्षकाकडे झेलबाद झालाय तो प्रणय. प्रणयला इथं माघारी परतावं लागतंय. निराश असतील स्वतःवर. पण कृपल मात्र खुश. हे ते साहिलचे कॅप्टन्सी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं दिसलंय आणि क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करता दिसतोय तो कृपल. विश्वास दाखवला कृपलवर, जबाबदारी दिली आहे आणि ती पहिल्या चेंडूमध्ये सक्षमरित्या पेलवताना दिसला तो कृपल. प्रणयची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानात आलाय तो कमल मौर्या. खूप रेअरली आपण यांना बॅटिंग करताना पाहायला मिळतात. कमल मौर्या गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. डावखुरे हाताचे गोलंदाज. आता मात्र जबाबदारी असेल ती फलंदाजीची. शिवसंघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. कार्तिक जो मॅन इन फॉर्म दिसतोय, खेळ बिंदा सामानकडे ठरताना दिसतोय, तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे. जर का हा सामना जिंकायचा असेल, शिव 11ला जर का ह्या 11 धावा कमवायच्या असतील
तर त्या कार्तिकला स्ट्राईकला आणणं खूप महत्त्वाचं असेल. त्या कार्तिकला स्ट्राईकवर कोण आणून देणार का, कमल मोर्या ती जबाबदारी पेलवणार का आणि कार्तिकला स्ट्राईकला आणण्यात यशस्वी ठरणार का, ह्याकडे मात्र लक्ष असेल. अकरा धावांची आवश्यकता, 5 चेंडू 11 धावा. चला मी खेळाडूंना विनंती करेल की त्यांनी मैदानाच्या बाहेर राहायचंय, कोणी मैदानात येणार नाहीये. शिवसंघ शिवसंघ आपल्या खेळाडूंना मैदानाच्या बाहेर उभं करायचंय. वेदांत डेड बॉलचा इशारा असेल. 5 चेंडू 11 धावा आणि आता काहीतरी कर भावा. कृपलचा पुढील चेंडू कमलवरसाठी एक देखणा ड्राईव्ह केला होता, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, पण मात्र धावचित घेण्यापासून वंचित. एक धाव या एक धावेच्या मध्ये धावसंख्येला मिळतोय नवीन आकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकूण धावसंख्या 37. 4 चेंडू 10 धावा आणि कार्तिक मॅन इन फॉर्म, खेळ बिंदाचा मानकरी आतापर्यंतचा ह्या सामन्यातील कार्तिक दिसतोय स्ट्राईकला. 4 चेंडू आणि 10 धावा. जर का मॅच जिंकायची असेल तर कार्तिकला आपल्या स्वतःकडे स्ट्राईक मेंटेन करावी लागेल. नक्कीच कार्तिकसाठी येणारी आवाज पाहू शकतो. लोकल बॉय वायकिंगचा एक खंदा प्लेयर म्हणता येईल. ह्या मैदानात खेळण्याचा बराच अनुभव आहे, तर रोज इथे संध्याकाळी प्रॅक्टिस करतानाही दिसतो. कृपल थोडस दडपण असेल, पण आतापर्यंत आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये टाकल्या. पुढील चेंडू लोअर फुलटॉचा चेंडू कवरच्या दिशेने टोलवला, जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होणार का. शिवाजी तिथे क्षेत्ररक्षित करताना दिसले. कमल मोर्या मात्र पोहोचतायत नाही पोहोचतायत आणि कमलला असंच माघारी परतावं लागेल. कुठेतरी धावा बाद होताना दिसला. कमलचा रन बिटवीन द विकेट इथे फसलाय. 2 धावा ज्या पूर्ण व्हायला हव्या होत्या. आणि या 2 धावांचा प्रयत्न फसला. एकाच धाव्याचं समाधान मानावं लागेल कार्तिकला. 1 धावेची भर पडतीये शिवसंघाच्या एकूण स्कोर बोर्ड मध्ये आणि धावसंख्या जाऊन स्थिरावतीये 38. पंच कमिटी केसेचे खेळाडू आणि आमचा सर्व प्रेक्षक रक्षकांना विनंती असेल, एका खेळाडूचा इथे मोबाईल हरवलाय. जर का कोणाच्या नजरेत आला तर कृपया तो स्टेजवर आणून द्यायचा आहे. जर का कोणाला मोबाईल इथे भेटला तर तो स्टेजवर आणून द्यायचा आहे. मी विनंती करेल कर्णधार आणि फक्त तिथे बोलतील दोन्ही संघाचे कर्णधार आणि पंच तिथे असतील. बाकी सर्व खेळाडूंना विनंती असेल कोणी त्यांना जॉईन करणार नाहीये. पंचाचा निर्णय इथे अंतिम निर्णय असेल. पंचाचा निर्णयाचं आपण स्वागत करायचंय. चला मी बाकी सर्व खेळाडूंना विनंती करेल की त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचंय. फक्त पंचांना निर्णय घेऊ द्या, तर पंच निर्णय घेतील. काय व्हायचं आहे पंच?
मॅच बॉल कंटिन्यू राहील स्पर्धेमध्ये. मॅच बॉल सोबत आपण कंटिन्यू करतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कुठेतरी दिरंगाई होताना दिसली. आतापर्यंतचा जर का विचार केला ह्या षटकात 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवण्यात यश आले ते कृपल यांना. आणि जर का इथून विचार केला तर एकूण धावसंख्या आवश्यकता असेल ती कमिटीकडून एक निर्णय सर्वांना सांगू इच्छितो. जर का बॉल फुटला खेळताना तर त्या बॉलवर जे काही घडलं असेल, जो इव्हेंट झाला असेल, जे काही धावा असेल, जे काही निर्णय झाला असेल तो कंटिन्यू राहील. तो बॉल डेड नसेल, बॉल इन प्ले असेल. पुन्हा एकदा कृपल चौथा चेंडू घेऊन कार्तिकसाठी समोर टाकला. चेंडू मात्र विरकावून देण्याचा केलेला प्रयत्न मिड ऑनच्या दिशेने फिल्डर ऑन आणि काय कॅच सुटतीये. आकेकडून कॅच सुटतीये. मॅच सुटतीये का? कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. ही कॅच सुटतीये काय? मॅच सुटल्या गेली का की मॅच मध्ये ऑन आहेत ते मात्र इथं बघावं लागेल. 4 बॉल झालेत टोटल. 39 40 झालाय. 7 रन पाहिजे. एक मिनिट अजूनही 8 धावा हव्यात. 8 धावा पाहिजेत. 39 झालाय. 39 झालाय. 8 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू. शॉर्ट चेंडू त्याला मात्र विरकावून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने जातय काय? होतय काय? घडतय काय? पंचांचा इशारा. सनसनाटी चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळालाय नवीन आकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 43. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याचा वेट केला आणि आपल्या ताकदीवर भिरकावून दिलाय तो चौकाराच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार. 1 चेंडू 4 धावा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचे. कोणीही मैदानात धावत जाणार नाही. वेदांत शिव 11 संघ विनंती असेल मैदानाच्या बाहेर थांबायचे. फिल्डिंगला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आपल्याकडून याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. 1 चेंडू 4 धावा. जर का आवडला असेल हा सामना तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही संघासाठी. 47 धावा कशा डिफेंड केल्या जातात ते दाखवून देताना शिका संघ तर 47 धावांचा पाठलाग करताना कंपोज क्रिकेट कसं खेळलं जातं ते दाखवताना शिवसंघ. शेवटचा चेंडू कृपल खेळ बिनतास मध्ये सोड टाकला. चेंडू त्याला बिरकण्याचा केलेला प्रयत्न. उंच टोलवलेला चेंडू पण मात्र 1 धाव. कार्तिकने मात्र धावनात दिलेला नकार. इथे मात्र शिवसंघाचं आव्हान संपतंय. घनघाटी जी फलंदाजी केली कार्तिकने त्याचा इथं संपुष्टात कुठेतरी अपयश हाती लागते कार्तिकच्या. पण वेल प्लेड कार्तिका आणि काय खेळ दाखवलाय. 47 धावा कशा डिफेंड केल्या जातात इव्हेंट फुल क्रिकेटमध्ये ते दाखवून दिले ते अंशिका 11. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अंशिका 11 संघासाठी. वेल बोल्ड कृपल शेवटचं कुशल हाताळलेलं. सान्विका